वेलकम टू के केमिस्ट्री अकॅडमी. मागच्या लेक्चरला आपण सॉलिड स्टेटचा लेक्चर नंबर 1 घेतलेला होता. तर आता आपण घेत आहोत लेक्चर नंबर 2 कशाचं, सॉलिड स्टेटचं. तर आपल्याला बघायचं आहे टाईप्स कोणाचे, सॉलिडचे. म्हणजे सॉलिड किती भागामध्ये डिवाइड झालेला आहे. तर नंबर 1 आहे सॉलिड 2 भागामध्ये डिवाइड झालेला आहे. नंबर वन आहे क्रिस्टलाइन सॉलिड, क्रिस्टलाइन सॉलिड. आणि नंबर 2 आहे ॲमॉर्फस सॉलिड. ॲमॉर्फस सॉलिड. चलो, तर आपल्याला बघायचं आहे क्रिस्टलाइन सॉलिड म्हणजे टाईप आहेत कशाचे, सॉलिडचे. सॉलिडचे टाईप आहे 2 भागामध्ये डिवाइड झाला आहे. पहिला आहे क्रिस्टलाइन सॉलिड, दुसरा आहे ॲमॉर्फस सॉलिड. पहिला क्रिस्टलाइन, दुसरा ॲमॉर्फस सॉलिड. या दोघांचा डिस्टिंग्विश विचारते तुम्हाला पेपरमध्ये. राईट द डिफरन्स बिटवीन क्रिस्टलाइन अँड ॲमॉर्फस सॉलिड असा प्रश्न विचारते. तर आपल्याला या दोघांबद्दल लिहायचं आहे. तर क्रिस्टलाइन सॉलिड जसे आपल्याकडे शुगर आहे, साखर आहे, बरोबर. तर त्यांचे काय असतात, क्रिस्टल असतात. काय असतात, क्रिस्टल. आणि ते क्यूबमध्ये असतात. सर्व क्रिस्टल काय आहेत, क्यूबमध्ये आहेत. म्हणजे हे जे आहेत इथं काय पाहिजे, रेग्युलर अरेंजमेंट पाहिजे ॲटमची. रेग्युलर अरेंजमेंट, रेग्युलर काय पाहिजे, अरेंजमेंट कशाची, ॲटम्सची. याच्यामध्ये काय पाहिजे, रेग्युलर अरेंजमेंट कशाची, ॲटमची. आणि इथं काय असतात, रँडमली अरेंज, रँडमली अरेंज. हे काय आहेत, रँडमली अरेंजमेंट आहे. आणि याची काय आहे, रेग्युलर अरेंजमेंट आहे. म्हणजे कसं, जसं 1 2 3 बघा, इथं पूर्ण रँडमली आहे. वर 3 आहे, खाली 3 आहे, सर्व ठिकाणी सेम आहे. म्हणजेच काय आहे, रेग्युलर अरेंजमेंट आहे. इथं रँडमली अरेंजमेंट म्हणजे कसे कुठेही आहे, काही फिक्स नाही आहे. म्हणजेच रँडमली अरेंज आहे. पहिला क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये काय पाहिजे, रेग्युलर अरेंजमेंट. आणि तिकडे काय पाहिजे, रँडमली अरेंजमेंट. सेकंड पॉईंट याच्यामध्ये, सेकंड पॉईंट हा असतो याचा शार्प मेल्टिंग पॉईंट असतो. शार्प मेल्टिंग पॉईंट. याचा काय असतो, शार्प मेल्टिंग पॉईंट. कोणाचा, क्रिस्टलाइन सॉलिडचा. पण याचा शार्प मेल्टिंग पॉईंट नसतो. शार्प मेल्टिंग, मेल्टिंग पॉईंट नसतो. लक्षात ठेवायचं आहे, क्रिस्टलाइन सॉलिडचा काय असतो, शार्प मेल्टिंग पॉईंट. आणि ॲमॉर्फस सॉलिडचा शार्प मेल्टिंग पॉईंट नसतो. नंबर 3 हे असतात ॲनिसोट्रॉपी इन नेचर. ॲनिसोट्रॉपिक इन नेचर. आणि हे असतात आयसोट्रॉपिक इन नेचर. आयसोट्रॉपिक इन नेचर. हे काय असतात, ॲनिसोट्रॉपिक. आणि हे असतात आयसोट्रॉपिक इन नेचर. आयसोट्रॉपिक म्हणजे जर पहिला पॉईंट लिहायचा असेल तर हे रेग्युलर अरेंजमेंट आहे, त्याची रँडमली अरेंजमेंट आहे. नंतर याचा शार्प मेल्टिंग पॉईंट आहे आणि याचा शार्प मेल्टिंग पॉईंट नाही आहे. नंतर काय लिहू, हा काय आहे, ॲनिसोट्रॉपिक इन नेचर. आणि तो काय आहे, आयसोट्रॉपिक इन नेचर. ॲनिसोट्रॉपिक म्हणजे ज्याची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी आणि थर्मल कंडक्टिव्हिटी डिफरंट असते. ॲनिसोट्रॉपिक म्हणजे ज्याची थर्मल आणि इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी काय असते, डिफरंट. आणि इथं आयसो म्हणजे काय होतं, सेम. म्हणजे ज्याची थर्मल आणि इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी कशी असेल, सेम असेल. कशी असेल, सेम. म्हणजे हे काय झाले आपले ॲमॉर्फस सॉलिड आणि काय झाले, क्रिस्टलाइन सॉलिड. पण जे आपले क्रिस्टलाइन सॉलिड आहेत ते 4 भागामध्ये डिवाइड आहेत. आपले क्रिस्टलाइन सॉलिड, जो आपला क्रिस्टलाइन सॉलिड आहे तो 4 भागामध्ये डिवाइड झालेला आहे. नंबर 1 आहे
आता घेणार आहोत आपण क्रिस्टलाइन सॉलिड जे आहे त्याचे टाईप, कोणाचे क्रिस्टलाइन जो आपला सॉलिड आहे त्याचे टाईप 4 भागामध्ये डिवाइड झालेला आहे. कोण आपला क्रिस्टलाइन सॉलिड किती भागात आहे? 4. नंबर 1 आहे आयोनिक सॉलिड, नंबर 2 आयोनिक सॉलिड नाही, आयोनिक क्रिस्टल, आयोनिक क्रिस्टल, नंबर 2 कोवॅलेंट नेटवर्क क्रिस्टल, नंबर 3 मॉलिक्युलर क्रिस्टल, आणि नंबर 4 मेटॅलिक क्रिस्टल. मेटॅलिक क्रिस्टल म्हणजे जे आपले क्रिस्टलाइन सॉलिड आहे ते 4 भागामध्ये डिवाइड आहे. एक आहे आयोनिक क्रिस्टल, दुसरा कोव्हॅलंट नेटवर्क क्रिस्टल, थर्ड आहे आपला मॉलिक्युलर क्रिस्टल आणि फोर्थ आहे आपला मेटॅलिक क्रिस्टल. आता हे होतं काय आपण एक साथ बघू. जसं पहिला जो आहे आपला काय आहे आयोनिक क्रिस्टल, म्हणजे इन जनरल तिथे काय असतील आयन्स, असे कंपाऊंड ज्याच्यावर चार्ज आहे. असं कंपाऊंड काय आहे ज्याच्यावर चार्ज आहे, म्हणजे आपल्याकडे त्याच्याकडे काय पाहिजे आयोनिक क्रिस्टल. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर घेतलं आपण NaCl, KCl, NaOH, हे काय आहेत आपले आयोनिक क्रिस्टल. कारण की यांना जर आपण ब्रेक केलं त्यांच्यावर काय होतील चार्ज फॉर्म होतील. काय होतात चार्ज फॉर्म होतात. म्हणजे आयोनिक क्रिस्टलमध्ये एक्झाम्पल काय येतील KCl, HCl. पण जर कोणी विचारलं तर हे आहेत पुअर कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. काय आहेत पुअर आहे, याच्यामध्ये हीट आणि इलेक्ट्रिसिटी जास्त पास होऊ शकणार नाही. नंतर सेकंड आहे आपला कोव्हॅलंट नेटवर्क क्रिस्टल. कोव्हॅलंट नेटवर्क क्रिस्टल म्हणजे असे कंपाऊंड जे काय फॉर्म करतील कोव्हॅलंट बॉन्ड. काय फॉर्म करणार कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म करणार. तर कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म करण्यासाठी जसे आपण इथे एक्झाम्पल घेऊ शकतो CH4, काय घेऊ शकतो CH4, नंतर H2O, CH4, H2O, म्हणजे हे काय फॉर्म करतील आपले कोव्हॅलंट बॉन्ड. इन जनरल इथं कंपाऊंड पाहिजे आपल्याला. काय पाहिजे कंपाऊंड. म्हणजे असे कंपाऊंड जे काय बनवत असतील कोव्हॅलंट बॉन्ड बनवत असतील त्याला काय म्हणू आपण कोव्हॅलंट नेटवर्क क्रिस्टल. आणि हे पण पुअर कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटीज आहे. काय आहे पुअर कंडक्टर आहे, त्याच्यामध्ये हीट आणि इलेक्ट्रिसिटी जास्त पास होऊ शकणार नाही. नंबर 3 आहे आपला मॉलिक्युलर क्रिस्टल. नंबर 3 काय आहे मॉलिक्युलर क्रिस्टल. मॉलिक्युल म्हणजेच काय होईल असे कंपाऊंड ज्याच्यामध्ये सेम कंपाऊंड असेल. आपण मागच्या फर्स्ट लेक्चरला जेव्हा बेसिक घेतला त्याच्यामध्ये मॉलिक्युलचे डेफिनेशन घेतला आपण, बरोबर. तर मॉलिक्यूल म्हणजे जसे सेम एलिमेंट कंबाईन होत असतील त्याला काय म्हणतो मॉलिक्यूल. म्हणजे इथं काय येतील आपले H2, N2, Cl2, O2 आणि हे पण काय आहेत पुअर कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. यांच्यामध्ये पण सुद्धा हीट अँड इलेक्ट्रिसिटी पास होऊ शकणार नाही. आणि लास्ट आहे आपला मेटॅलिक क्रिस्टल. तर मेटॅलिक क्रिस्टल म्हणजे जसं मेटॅलिक म्हणजे नाव काय आलं आहे मेटल. मेटॅलिकमध्ये नाव काय आहे मेटल. म्हणजे इथं काय पाहिजे आपल्याला मेटल पाहिजे. मेटल म्हणजे जसे सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम. आणि जे मेटल्स असतात त्याच्यामध्ये हीट आणि इलेक्ट्रिसिटी सर्वात जास्त फ्लो करते. म्हणजे हे काय आहे गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी आहे. काय आहेत गुड कंडक्टर म्हणजे हीट आणि इलेक्ट्रिसिटी याच्यामध्ये जास्त पास होऊ शकत आहे. म्हणजे आपण टोटल क्रिस्टलाइन सॉलिड किती भागात डिवाइड आहे 4. पहिला आयोनिक क्रिस्टल, दुसरा आहे कोव्हॅलंट नेटवर्क क्रिस्टल, थर्ड आहे मॉलिक्युलर क्रिस्टल आणि फोर्थ आहे मेटॅलिक क्रिस्टल. प्रत्येकाचा जिथं आयन्स फॉर्म होत असतील तुम्हाला मागच्या वर्षी वाटते
एक्झाम्पल दिले होते आणि यांच्यापैकी आयोनिक क्रिस्टल कोण आहे, मेटॅलिक कोण आहे असं विचारलेलं होतं. असं काय केलं होतं, विचारलेलं होतं. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. लक्ष द्या, आपला जो कोव्हॅलंट नेटवर्क क्रिस्टल होता त्याच्यामध्ये एक्झाम्पल येतात आपले डायमंड, क्वार्ट्ज आणि बोरॉन नायट्रेट. आणि जे आपण लिहिले होते CH4 हा येतो आपला मॉलेक्युलरमध्ये. हा कुठे येतो, मॉलेक्युलरमध्ये. म्हणजेच डायमंड, क्वार्ट्ज आणि हा आपल्याला पेपरमध्ये विचारलेलं होतं क्वार्ट्ज कशामध्ये आहे म्हणून. हे लक्षात ठेवाल, थोडंसं चेंज करून घ्याल. डायमंड, क्वार्ट्ज आणि यालाच SiO2 आणि बोरॉन नायट्राइल हे काय आहेत आपले कोव्हॅलंट नेटवर्क क्रिस्टल. नेटवर्क पाहिजे आपल्याला, खूप मोठे मोठे कंपाऊंड पाहिजे नेटवर्कसारखे, म्हणून हे काढायचे. तर मला याचे काहीचे यांच्यापैकी टाईप सांगाल, हे कोण कोण आहेत होमवर्कमध्ये. ते आयोनिक आहेत का, क्रिस्टल आहेत, कोव्हॅलंट आहेत की काय आहेत, या चारचं मला उत्तर द्याल. नंतर H2SO4, कॉपर, नंतर C2H6 आणि SiO2. तुम्हाला यांचे कोण आयोनिक आहे, कोण मेटॅलिक आहे, कोण मॉलिक्युलर आहे यांचे कमेंटमध्ये तुम्हाला यांचं उत्तर द्यायचं आहे. बाकी नेक्स्ट क्लासला बघू.